मित्रांनो, आज मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो खूपच प्रभावी आणि शक्तिशाली असा उपाय आहे. जो कोणीही हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करतो त्याच्या सर्व मनोकामना, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी या उपायाबद्दल मान्यता आहे. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी, समस्या, प्रश्न, त्रास, ताण, तणाव असतो. त्यातल्या त्यात अनेकांना पैशाच्या अडचणी तर महाभयंकर असतात. हातात पैसाच येत नाही, आला तर तो हातामध्ये टिकतही नाही. घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. पैसा नसल्यामुळे ताण आहे, तणाव आहे. कुटुंबामध्ये सौख्य राहत नाही. सतत भांडणे होतात. मित्रांनो, यासोबतच अनेकांच्या आयुष्यात अनेक कटकटी असतात. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला असतो. अनेकजण वेगवेगळ्या दुःखांनी, संकटांनी, प्रश्नांनी जेरीस आलेले असतात. अशा सर्वांसाठी हा उपाय मी घेऊन आलो आहे. मित्रांनो, उपाय साधा आहे, अत्यंत सोपा आहे, पण तेवढा शक्तिशाली आहे. जरूर करून पहा. नक्कीच तुम्हाला या उपायाचा चमत्कार दिसेल. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करा. मित्रांनो, कोणताही उपाय करताना जर आपण सकारात्मक आणि विश्वास ठेवून उपाय केला तर त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळतं असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हा उपाय काळ्या मिरीचा आहे. सोपा आहे, साधा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे काळ्या मिरीचे जेही उपाय असतात ना, ते खूप प्रभावी आणि फलदायी असतात असं म्हटलं जातं. तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी करायचा आहे. त्यामुळे जीवनातील बाधा कमी होऊन चेहऱ्यावर तुमच्या हसू नक्की फुलू शकतं. मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी एक छोटासा काळ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्या. त्या काळ्या रंगाच्या कापडाच्या तुकड्यामध्ये 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि त्या नाण्यावरती घरात उपलब्ध असणारे 7 मिरे ठेवून त्या कपड्याची एक पुरचुंडी बांधा. ती पुरचुंडी बांधून झाल्यानंतर तुमच्या डोक्यावरून घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट दिशेने ती पुरचुंडी डोक्यावरून 7 वेळा उतरायची आहे किंवा फिरवायची आहे. लक्षात ठेवा, घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट दिशेने आपल्याला ही पुरचुंडी फिरवायची आहे आणि ती पुरचुंडी डोक्यावरून फिरवत असताना आपण मनातल्या मनात म्हणायचं आहे, इडापिडा जाऊ दे, घरातील साडेसाती बाहेर जाऊ दे आणि दारातील लक्ष्मी घरात येऊ दे. हे आपल्याला 7 वेळा म्हणायचं आहे. 7 वेळा यासाठी म्हणायचं आहे की ती जी पुरचुंडी आहे ती 7 वेळा आपण आपल्या डोक्यावरून उतरणार आहोत. त्यामुळं 7 वेळा आपल्याला हे वाक्य बोलायचं आहे. मित्रांनो, ही पुरचुंडी डोक्यावरून फिरून झाल्यानंतर आपण ती घेऊन घराजवळील एखाद्या मंदिरापाशी जायचं आहे. मंदिर कोणतेही असू द्या. त्या मंदिरात जाऊन आपण त्या ठिकाणी ती पुरचुंडी ठेवून द्यायची आहे. मंदिरातील परिसरात कुठेही ती ठेवू शकता. एखाद्या झाडाजवळ ठेवू शकता किंवा त्या मंदिर परिसरातली जी साईडची बाजू आहे त्या ठिकाणी कुठेही ती पुरचुंडी तुम्ही ठेवू शकता आणि मग घरी यायचं आहे. फक्त मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, घरी माघारी येताना आपल्याला पाठीमागे वळून मात्र पाहायचं नाही. त्यामुळं पाठीमागे वळून पाहण्याचा प्रयत्न करू नका. रस्त्यामध्ये टाईमपास करण्याचा प्रयत्न करू नका. सरळ घरी या. घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्या आणि देवाचं दर्शन घ्या आणि यानंतर बघा या उपायाचा चमत्कार. लवकरच तुमची कामे मार्गी लागलेली असतील. संकट, अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करून बघा आणि हा उपाय कोणीही करू शकतो. ज्यांचेही प्रश्न आहेत त्यांनी केले तर उत्तमच आहे, परंतु घरातील इतर कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतो, फक्त लहान मुले सोडून. मित्रांनो, हा उपाय दिवसभरामध्ये कधीही केला जाऊ शकतो. कोणीही हा उपाय करू शकतो.
फक्त एवढंच सांगेन की या उपायाने नक्कीच फायदा होईल. तुमच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुमच्यासमोरील संकट, तुमच्यासमोरचं दुःख, तुमच्यासमोरच्या अडीअडचणी प्रश्न या सगळ्या गोष्टी या उपायामुळं दूर होऊ शकतात. फक्त हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये पूर्णपणे श्रद्धा असावी आणि हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये तेवढाच विश्वासही असावा. कारण श्रद्धा आणि विश्वास असेल आणि श्रद्धा आणि विश्वासाने जर तुम्ही हा उपाय केला तर यश हे नक्कीच मिळणार. तर मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा.